यूट्यूब फॅमिली, नमस्कार सर्वांना. आणि आज आमच्या आर्याचा बड्डे आहे, त्यामुळे आम्ही आज बड्डे स्पेशल पुरी भाजी बनवत आहोत. तर तुम्हाला दाखवते. पुरी आम्ही तयार केलेल्या आहेत आणि तळून घेतल्यानंतर सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपण असे पीठ मळल्याच्या नंतर गोल गोल असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत, म्हणजे पटकन पुऱ्या लाटायला सोपं जातं. आणि पीठ मळत असताना यामध्ये फक्त आपण थोडीशी 1 चमचा साखर घातलेली आहे, 2 चमचे कोमट करून तेल घातले, थोडंसं मीठ घातले चवीपुरतं आणि पाणी टाकून असा घट्ट पिठाचा गोळा मळून घेतला होता, एकदम घट्ट. त्याचा काही व्हिडिओ केला नाही मी. आणि पातळ अशी ओढणी आहे, स्वच्छ धुवून घेतलेली. ओढणीवर अशा पुऱ्या टाकल्या आहेत, खाली पण काही पुऱ्या टाकलेल्या आहेत पाया यावर टाकल्यात आणि झाकून ठेवायचे. एकदाच लाटून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे आणि नंतर तळायला सोपे जातात, पटकन होते. तर आता पुऱ्या तळत असताना व्हिडिओ करणार आहे, तो पण पहा. तर आज आहे 1 जून आणि 1 जून आज वाढदिवस आहे आर्याचा, त्यामुळे आज पुरी भाजी बनवणार आहे. तर यासाठी मी तर पुऱ्या तळून घेत आहे. याचा व्हिडिओ मी अगोदर थोडासा शेअर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता पहा, अशा प्रकारे तर पुऱ्या तळण्याचं आता आपलं काम चालू आहे. तर पुरी आता आपण टाकलेली आहे कढईमध्ये आणि सध्या अगोदर पुऱ्या करून घेते का नंतर भाजी करणार आहे आलूची. त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे, तो पण पहा. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता वाजले दुपारचे सायंकाळचे 4 आणि आभाळ पण फार आलेला आहे. आभाळ गरजत आहे आणि इथं लाईट गेलेली आहे. खूप गरमी होते या गरमीमध्ये. आता हे काही गरमी जरी असेल, लाईट जरी गेली असेल, तर मी हे लगेच गॅस बंद नाही करणार आहे, ते काम उरकून घेणार आहे. कारण अजून बरंच काम आहे. ते म्हणजे जसं की आता पुरी भाजी झाल्यानंतर तयारी करायची आहे बड्डेची. अशा प्रकारे इथं पहा, आपल्या पुरी आता तळून घेतलेल्या आहेत. मी यात काय येतं, इथं काय येतं, टोपल्यात काय येतं. अशा प्रकारे पुरी लगेचच तेलात टाकायची, दाबून घ्यायची, म्हणजे खाली आपण बुडाला तेलामध्ये घातली की फुगते, तशीच ठेवली तर फुगत नाही. आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची, ज्यामुळे कच्ची पण राहणार नाही पुरी. अशा प्रकारे पाहते. आणि आपण पेपरवर टाकतो, कारण पेपर तेल सगळं पेपरला लागतं आणि नंतर दुसऱ्या पेपरवर टाकून घ्यायच्या, नंतरच खायला घ्यायच्या.